कागद आहे का म्हणा उपस्थित नाही उपस्थित त्याचं नाव तुम्ही बघा दिलं ना बाबा आमच्या सर्व अपेक्षा आम्ही तुमच्या दारापर्यंत घेऊन आलोय। पुढील ध्येय धोरण कसं असावं, पुढील वाटचाल कशी असावी हे नियोजन आम्हाला तुम्ही आता सांगावं। मी सर्व प्रशिक्षणार्थी विनंती करतो की बाबांचं भाषण सुरू होत आहे तरी जी बाहेर प्रशिक्षणार्थी गेलेले आहेत त्याने आत यायला आणि बाबांना आपण साथ द्यायचा आहे। बाबा आमच्या सर्व प्रशिक्षणार्थ्याच्या 3च मागण्या आहेत की जो कार्यकाळ संपत आलाय तो पुन्हा वाढवायचा आहे। कार्यकाळ संपण्यासाठी फक्त अवघे 15 दिवस बाकीच्यांचे राहिलेले आहेत। पुढील ध्येय धोरण काय असावीत, आपण पुढचं पाऊल कसं उचलाल, त्या पुढच्या पावलावर मागचं पाऊल हे सर्व प्रश्नार्थाचं पडेल याची मी कोल्हापूर जिल्ह्यातून तुम्हाला ग्वाही देतो आणि तुम्ही आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी तुम्हाला विनंती करतो। आज या ठिकाणी उपस्थितले महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामधून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत असणारे सर्व तरुण व माता बहिणी, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थितले सर्व मान्यवर, मान्य श्री बाळासाहेब रास्ते प्रदेशाध्यक्ष बळीराजा पार्टी, त्याचबरोबर सुदर्शन गिरडे सर अध्यक्ष महाराष्ट्र युवा महासंघ, त्याचबरोबर जिल्ह्याचे प्रमुख, या संघटनेचे उपाध्यक्ष, अध्यक्ष, आजी सर्व पदाधिकारी व इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रेस मीडिया आणि जत तालुक्यावरून विशेष करून आलेले सर्व पत्रकार बांधव, ज्यांनी हा सुंदर मंडप उभा केला ते, ज्यांनी साऊंड सिस्टीम चांगले दिले ते, त्याचबरोबर ज्यांचं लाईव्ह चालू आहे ते, आणि सर्वजण बसलेले सर्व माता बहिणी आणि आपण ज्या गोष्टीपासून वंचित आहोत त्या वंचितमधून हक्क मिळण्यासाठी जमलेले सर्व माझे युवा मित्रांनो, आज या ठिकाणी तुम्हाला सांगायला बरं वाटेल की आपला परिचय कसा झाला किंवा आपल्या ह्या क्षेत्रामध्ये माझी ओढ कशी निर्माण झाली ह्या संदर्भात मी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे, पवारने सांगितलेलं आहे। पण आज जर बघितलं तर जत तालुक्यामधून सांगली आणि सांगलीमधून महाराष्ट्रामध्ये जायचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्वामधील जी मुलं आहेत त्याचं पश्चिम महाराष्ट्र, आत्ताच ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपली व्यथा या ठिकाणी मांडण्याचं काम केलं, त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांची तळमळ बघितल्यानंतर तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होते की आपण पुढं काय करायचं। आत्ताच या ठिकाणी ज्यांचं बघितलं की 15 वर्षे 10 वर्षे ज्यांनी सत्तेसाठी या ठिकाणी योजनेसाठी अमरण उपोषण देखील त्या ठिकाणी केलं तरी देखील सरकार साहेब त्यांना दखल घेत नाही, हेही उदाहरण आज तुम्हाला मला बघायला भेटलं। आणि जेव्हा लातूरच्या आमच्या ताई सांगितले की बाबा मी 2 वेळा आंदोलनामध्ये सक्रिय झालो, मुंबईमध्ये गेलो, मुंबईमध्ये गेल्यानंतर पहिलं आंदोलन 16 तारखेला केलं, दुसरं 4 तारखेला केलं आणि 4 तारखेला आंदोलन केलं तरी देखील प्रशासकाच्या माध्यमातून आमची दखल घेतली नाही किंवा मीडियाने देखील त्या ठिकाणी दखल घेतली नाही। ताई, त्या ठिकाणचा जो अनुभव तुमचा या ठिकाणी सांगतोय ते मुखातून तुमच्या बाहेर पडलं, पण जे तुमची कदकद त्या ठिकाणची जी अपूर्ण होती ते पूर्ण करण्यासाठी आपण सांगलीमध्ये हा महामेळावा घेतलाय। तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही मुंबईमध्ये गेलात, 1 नव्हे 2 नव्हे 10 ते 12 हजार मुलं त्या ठिकाणी मुंबईच्या आझाद मैदानावरती दिसले आणि तरी देखील प्रशासकाच्या माध्यमातून असेल, मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून असेल, एक तालुक्याचं नेतृत्व नाही तर खासदार आपले नेतृत्व करतात आणि आपल्याला कुठेतरी हक्काची भाकर मिळेल या आशा पोटी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुलं जसं मिळतंय तशा पद्धतीनं त्या मुंबईच्या आझाद मैदानावरती आदल्या दिवशी मुक्कामला हजाराच्या संख्येनं मुलं थांबली। ते ह्याच वेळा माझ्यासोबत पवार आहेत, त्यांनी मला सांगितलं होतं की बाबा मी याच्यापूर्वी 16 तारखेला आंदोलन केलं पण मीडियाने आमची दखल घेतली नाही, प्रेस मीडियाने दखल घेतली नाही। म्हणलं तुमचं कुठंतरी चुकतंय। मीडिया एक अशी गोष्ट आहे की जेव्हा सगळं थांबतं तेव्हा मीडिया चालू होते आणि ते काम माझ्या सांगली जिल्ह्यामधील मीडिया तुम्हाला कशी आहे ते दाखवून देईल। मला सार्थ अभिमान वाटला, रात्रीच्या वेळी 1 वाजता कीर्तन करून आल्यानंतर पवार जो आता मुलगा ऋषी पवार या ठिकाणी जरी सांगितलं वडिलांना कॅन्सर झालेला आहे, रडत असताना मुलगा फोन रोज करणार, आई फोन करणार, आई मास्तर आहे आणि अशा अवस्थेमध्ये एक महाराज म्हणून एक दिलासादायक देण्याचं काम
अंधश्रद्धा नाही तर श्रद्धेच्या माध्यमातून त्याला देणारा विश्वास आणि त्याचा असणारं प्रेम आणि त्याच्याच बलावरती आज त्यांचा वडील सुरक्षित आहे, ही पांडुरंगाची कृपा आहे. मला आपल्याला एकच सांगायचं आहे की ज्या उद्दिष्टाने मला रात्री 1 वाजता तो पायदाबाज मला सांगत होता, मी ऐकत होतो, माझ्या डोक्यामध्ये ते बसत गेलं. आणि ज्यावेळेस त्याचा मीडियाचा विषय आला की एवढ्या मोठ्या संख्येने मुलं रस्त्यावरती आली, बाबा पण आम्हाला काही नाही भेटलं नाही, आपण काय कराल का, तर त्यावेळेस मी ठरवलं की ठीक आहे, मी तुमच्या ह्याच्यामध्ये सक्रिय होतो. मग माझी राठोड साहेबांसंग बोलणं करून दिलं, अनुप चव्हाण सर संकट बोलणं करून दिलं आणि 4 तारखेला आपल्या कार्यक्रमासाठी मी हजर झालो. मला वाईट काय वाटलं की ज्या उद्दिष्टाने त्या ठिकाणी एवढ्या मुली त्या ठिकाणी उपस्थित होत्या, मुलं त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते, 12,000 12 ते 13,000चा क्राऊड सकाळी आलेले आहेत. पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था त्यांची बघितली एवढ्या मोठ्या संख्येमध्ये. मला वाटायचं की ह्यांना कुठेतरी खायला द्यावं. आता चहा जरी पाजायचा म्हणला तरी मोठी गोष्ट निर्माण झाली. 10,000 आणि 12,000 मध्ये चहा काय पाजणार आहे, शक्य नाही. मन तळमळू लागलं. तरी देखील मला वाटलं की आशेचा किरण कुठंतरी दिसेल. प्रशासकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निमंत्रण आलं की 4 ते 5 लोकांना आपण शिष्टमंडळ त्या ठिकाणी जावं, मंत्री महोदयांना भेटावं. आतमध्ये जात असताना आम्हाला जास्त ज्ञान नसल्यामुळं ऋषी पवारांच्याकडे नेतृत्व दिलं, बाबा तू सांग. तिथं गेल्यानंतर दारात उभारलो. मंगल प्रभात लोढांच्या पहिल्या ऑफिसमध्ये गेलो. त्यांनी सांगितलं की बाहेर गेले साहेब, म्हणजे बसावं लागेल. म्हटलं बसतो. दाराच्या बाहेर बसलो. 5-10 मिनिटाचा कालावधी निघून गेला आणि मंगल प्रभात लोढा त्या ठिकाणी आले आणि आलेल्या मंगल प्रभात लोढा साहेबांना आम्ही भेटण्यासाठी गेलो. हे म्हणले कोण, कुठून आलेत, कशासाठी आलेत, तर मुख्यमंत्री वा कार्य. अरे म्हणजे सकाळीच भेटून गेलेत माणसं आणि कशाला परत त्यांना आणले. नाही म्हणले साहेब यांचं ऐकून तरी घ्या. जे काम एवढ्या मोठ्या संख्येमध्ये 10 ते 12,000 मुलं त्या ठिकाणी येतात आणि साधा कागद देखील त्या डिपार्टमेंटचा मंत्री महोदय घेऊ शकत नाही. एक फाईल कागद हातामध्ये घेतलाय, त्याने कागद हातामध्ये सरळ सांगितलं की हे तुमचं काम माझ्याकडे नाही, तुम्ही सरळ जावा, ज्यांनी योजना काढल्या त्यांना जाऊन विचारा. माझी ह्या ठिकाणावरून एकच विनंती आहे, ज्यांनी योजना काढल्या ते म्हणजे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. साहेब काल मी आपल्या सगळ्या बातम्या बघितल्या. एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला ओझं वाटतंय म्हणून लाडक्या भावाची योजना बंद करण्याच्या मार्गात निघालात. ज्या ठिकाणी जर आज भाऊ ज्या ठिकाणी रस्त्यावर येत असतील आणि त्यांची मुलं म्हणजे तुमचे भाचे, ज्या बहिणीसनला तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसे देत आहात ना, लहानाचं मोठं, नेत्राचा दिवा हाताचा पळणा तर हाताच्या फोडावणी ज्या मुलाला सपलं, ज्याला शाळेत घालवलं, शाळेतून नोकरीपर्यंत पोहोचला आणि पोहोचल्यानंतर लाडका भाऊ त्या मुलाला देखील तुम्ही बादशाला कामाला लावला, त्याच मुलाला आता रस्त्यावरती आणण्याची वेळ पुन्हा एक वेळ आपल्या माध्यमातून या ठिकाणी दिसते. आणि त्याचं नेतृत्व नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये ह्या मुलाला ज्या ठिकाणी काम करतात त्याच ठिकाणी हे कायम झाले पाहिजेत. त्यासाठी पुढली रणनीती या ठिकाणी ठरवण्यासाठी आपण आलोय. मदने साहेबांना मला सांगायला बरं वाटेल, आमच्या तालुक्यातील जिल्ह्यातील प्रेस मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्यांना सांगायला बरं वाटेल की ज्या वेळेस मंगल प्रभात लोढा साहेबांनी आमचा कागद भिरकावून टाकला म्हणल्यानंतर त्या ठिकाणची सगळे विद्यार्थ्यांची मानसिकता बिघडली आणि सैरा बहिरा जसं एखाद्या माणसाच्या कपड्याला आग लागते आणि तो माणूस बेफाम बाहेर पडतो, तशा पद्धतीने त्या आझाद मैदानावरती मुलांची पडण्याची शंका चालू झाली. आणि मग मी सर्वांना सांगितलं जरा बसा, शांत घ्या. बाकीची मुलं माझ्यासोबत बसली, पण पुढली दिशा काय नव्हे, एकट्याचा खेळ म्हणून जमविला मेळ. आणि ठरवलं की आपण सांगलीमध्ये एक महामेळावा घेऊ आणि त्या मेळाव्यामध्ये सरकारला अल्टिमेट देऊ की आम्ही अशा पद्धतीने करणार आहोत. त्या आझाद मैदानावरून ठरवलं की मुख्यमंत्र्यांच्या घरला जायचं, तुमच्यावर गुन्हे दाखल होणार, कारण आमच्याकडे लेखी काहीच नाही. तिथून डायरेक्ट वर्षा बंगल्यावरती जावं ठरवलं, लेखी नाही, गुन्हे दाखल होणार, जमावबंदीचा आदेश तुमच्यावर लागू करणार, असे वेगवेगळे माध्यम त्या ठिकाणी उभारतात. मग मला सांगा, आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे तरुण मुलं मुंबईमध्ये गेले आणि ह्यांना जर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करून आई वडील एक 6,000 पगार, 7,000 पगार, 8,000 आणि 10,000 वरती. अरे बाबांनो, तुमच्या घरामध्ये जे लोक झाडू पुसा करतात ना,
त्यांना देखील 20-20, 25-25 हजार पगार आहे, त्याच्यापेक्षा बेकार अवस्था आमच्या ह्या मुलांची बसून राहिली. तरी देखील तुमच्या दयामाया येत नाही आणि बिंदासमध्ये 12 ते 13 हजार मुलं. महाराज, मला त्या माननीय मंत्री साहेबांच्या चेहऱ्यावर बनत असं वाटलं देखील नाही मंडळी. त्या माणसाला, गरीब माणसाची दया म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरती मला दिसले नाही. एवढं वाईट प्रसंग त्या ठिकाणी बघायला भेटला. म्हणून मी ठरवलं की या मुलांना न्याय जर पुत्र भेटत नाही तोवरपर्यंत तुमची साथ सोडायची नाही, एवढं या ठिकाणी निर्धार केला. आणि पुढली दिशा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये किती आलेत हे माहित नाही. 1,19,200च्या पुढे आकडा तुमचा जातोय आणि हजाराच्या गणनेमध्ये आपण सांगलीमध्ये येतोय. मला माहिती आहे की आपल्याला संघर्ष करावा लागतोय आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो की आज की मोठ्या संख्येने जर आपल्याला निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही सर्वांनी पहिला सभासद झाले पाहिजेत, सक्षम अशा पद्धतीचं की बाबा आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत, पण ते पूर्ण शरीराने, मनाने, धनाने नको. धनाची मला गरज नाही. तुम्ही कुणाला देखील 1 रुपया मी मागितलेला नाही आणि मागणार पण नाही. आंदोलन जर करायचं असेल तर आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक चांगल्या पद्धतीचं आंदोलन करण्याचा ध्येय तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. आज सांगलीमध्ये आपण आंदोलन करतोय आणि सांगलीमधून आंदोलन करत असताना आंदोलनाची दिशा काय असेल, पुढे कुठल्या पद्धतीने नेतृत्व असेल, जर ह्या संदर्भात जर बघायला घेतलं तर तुम्ही आम्ही कुठल्या पद्धतीने गेलं पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शेवट कुणाकडे जाऊन उपयोग नाही, हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. कलेक्टर साहेबांना निवेदन द्या, उत्तर तेच. BDO साहेबांना निवेदन द्या, उत्तर तेच. तहसीलदार साहेबांना उत्तर द्या, तेच. एका गावामध्ये साहेब एक माणूस दुकानामधून काही गोष्टी विकण्याचं काम करत होता. तो विकत असताना एकदा त्या राजांच्याकडे गेल्याने राजाला सांगितलं की राजे, मला माझी जी किंमत ही वस्तू विकतो त्याची 10 रुपये आहे, पण मला ती 20 रुपये करायची आहे, मला 15 रुपये करायचे आहे आणि ते करण्यासाठी तुमची मला परवानगी पाहिजे, करू का? त्यावेळेस त्यांनी सांगितलं तू 30 रुपये कर. म्हणून सांगितलं. किती कर? 30 रुपये कर. 30 रुपये मी म्हणतोय 15 रुपये, फक्त 5 रुपये वाढवायचं म्हणतोय, तुम्ही तर डायरेक्ट 30 रुपये कर म्हणताय मला, हे कसं काय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुला काय करायचंय तू कर ना, जा. त्यांनी 30 रुपये केला आणि 30 रुपये केल्यानंतर बाऱ्यासारखी बातमी गावामध्ये पसरली. गावातल्या प्रत्येक गावातल्या गावगाड्यातला माणूस त्या ठिकाणी राजाच्या दरबारामध्ये आला आणि राजाच्या पुढे तक्रार करू लागला, साहेब या बाबाचा रेट पहिला 10 रुपये होता, तो 10 रुपयाचा डायरेक्ट 30 रुपये केला, ह्याला काहीतरी आळा घाला, नाहीतर ही जनता रस्त्यावरती येण्याची वेळ येईल. अरे कुणी केलंय ते मला न विचारता आणा त्याला म्हटल्यानंतर समोर हाताला काढण्या बांधल्या आणि राजाच्या समोर आणलं. हा हात जोडून त्या ठिकाणी उभे राहिला आणि सरकारला म्हटला, सरकार मायबाप माझी चूक झाली, मी 30 रुपये केलंय, असलं काही चालणार नाही, उद्यापासून रेट कमी कर आणि 20 रुपये चालू कर म्हणून सांगितलं त्याला. जनता टाळ्या वाजली. हो महाराज, रेट किती केला? हे किती मागत होतं? त्याला 5 रुपये प्रमोशन केलं. जनता खुश झाली. जनता म्हणाली आमच्यासाठी सरकारने 10 रुपये कमी करायला लावले, भारी काम झालं म्हणून जनता उदो करत गेली. अशा कलियुगामध्ये आपण राहतोय. आपल्याला जर हक्क पाहिजे असेल तर मला वाटत नाही आपल्यामध्ये जेव्हापर्यंत संघटना वाटत नाही तोवरपर्यंत आपल्या कुठल्याच गोष्टी मान्य होणार नाहीत. म्हणून आपण या ठिकाणी निर्णय घेण्याचं ठरवतोय आणि तो निर्णय तुम्हा सर्वांना मान्य आहे का? मोठ्या आवाजामध्ये सांगा. मगा सांगितलं की बाबांनो आवाज आला पाहिजे, संघटना जोरात झाली पाहिजे. माझ्या माता बहिणीला विनंती, आपण माझ्या सोबत असणार का? आपल्याला त्या ज्या ठिकाणी काम करताय त्या ठिकाणी काम करण्याची इच्छा आहे का? मग तर एका ताईने डोळ्यात पाणी आणले की माझं 12 वर्षाचा मुलगा घरात आहे, 2 वर्षाचा मुलगा घरात आहे, माझ्या घरातली परिस्थिती इतकी बिकट आहे. अनेक मुलांच्या डोळ्यामध्ये पाणी बघितलं. रात्रीच्याला एक आमचे सोलापूरचे प्रतिनिधी या ठिकाणी आले. आत्ताच पुण्यावरून, पिंपरी चिंचवडवरून दिव्यांगन आहेत ते या ठिकाणी चालत विचारे आले. त्यांच्याकडे बघितल्यानंतर दिव्यांगन ज्याला पाय आहेत ते घरात बसले ते दिव्यांगन का हित येऊन माझ्या कार्यक्रमाला पाठिंबा देतात ते दिव्यांगन, हा मला न सुटणारा कोड माझ्या मनामध्ये निर्माण झाले.
परवा मी एक ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, माझ्याकडे मी परवा पण सांगितलं की दिव्यांगन कुणाला म्हणावं, ज्याच्या पाय आहेत, ज्याची सक्षमता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 3000 विद्यार्थी आहेत आणि 3000 विद्यार्थी म्हणून 3000 मधून मी तिथं सांगितलं, पुण्यामध्ये मुंबईमध्ये देखील, साहेब मी जेव्हा आझाद मैदानावरती येण्याचं ठरवलं तेव्हा सांगली जिल्ह्यातून नव्हे तर प्रत्येक 123 गावामधून प्रत्येक वाडी वस्तीवरती गेलो आणि प्रत्येकाला सांगितलं की मी मुंबईला पायी चालत चाललोय, माझ्यासोबत तुम्ही येणार का? आसंगी, गुड्डापूर, सोडी, दरीकोर, दरीवरची ह्या मार्गावरून गेलो, पांडुजरी, पांढरेवाडी, मोठेवाडी ह्या भागातून गेलो, प्रत्येक माणसांना भेटलो. 4000 नव्हे 5000 लोकांनी मला नाव दिलं. 5च्या ठिकाणी 2.5 तरी यावेत, 2.5च्या ठिकाणी 2.5 तरी यावेत. 1000 जाऊ दे, 500 तरी याव, 500 जाऊ दे, 250 तरी याव, 250 जाऊ दे, 125 तरी याव माणसं सोबत, 125 जाऊ दे हो, 50 तरी, 25, 12, 6 कोणच नाही. एकटा मुंबईला गेलो, जात असताना बाहेरची मंडळी, मग गावातली माडगाळची 4-5 माणसं घेतली आणि आंदोलन केलं. हे वाईट मला अनुभवाची सवय. 1,50,000 मुलं या महाराष्ट्रामध्ये काम करतात, त्या सर्वांना त्या गोष्टीची किती गरज आहे हे जर तुम्हाला दाखवायचं असेल, तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागेल आणि ती तुमची तयारी जर तुमच्या मनामध्ये असेल तर 100% यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आज जो निर्णय आपण या ठिकाणी घेणार आहोत, आपण जर उठलो आणि उद्या मुख्यमंत्री साहेबाला भेटलो, कागद वाचतील, त्या पेला म्हणतील हा ठीक आहे, ही घे, चल फाईल लाव. आपल्याला असं नाही, ते समोर बसले पाहिजेत आणि आपण समोर बसलो पाहिजे आणि आपली व्यथा त्यांनी तासभर ऐकून घेतली पाहिजे, अर्धा तास ऐकून घेतली पाहिजे आणि मग त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे. त्यानंतर आपला विषय संपणार आहे, तोपर्यंत आपला विषय संपणार नाही. त्यासाठी आपण कुठल्या पद्धतीचं यंत्र वापरलं पाहिजे, कुठल्या पद्धतीने गेलं पाहिजे, ह्यासाठी आपण ह्या ठिकाणी जमलो. आपण ठरवायचं आहे की सगळ्यात प्रथम आपण मला साथ देणार का आणि मग मी पुढची दिशा सांगणार. तुम्ही जर साथच नाही दिली तर पुढची दिशा सांगणं फार कठीण आहे. म्हणून आपण माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबाला आज अल्टिमेट देतोय की त्या अल्टिमेट मधून सांगतोय की येणाऱ्या 4 दिवसामध्ये जर आमचा विचार किंवा आमची बैठक जर तुमच्यासोबत नाही झाली तर सांगली जिल्ह्यामधून अर्धनग्न अवस्थेमध्ये मुंबईला जाण्याचं आपण ठरवू. एवढा मी ह्या माध्यमातून सांगतोय. तुमची मोठ्या संख्येने उपस्थित झालं पाहिजे. अगोदर तुम्ही आमचा शर्ट आम्हाला 6 महिने कामाला ठेवले सर आणि 6 महिन्यामध्ये आमच्या अंगावरती एकच बाजू सक्षम झालेली आहे, ती देखील आता तुम्ही काढून घ्यायच्या मनस्थितीमध्ये निर्माण झालाय. जर मुंबई पतूर जायपतूर आमच्या त्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर ते देखील मुंबईमध्ये गेल्यानंतर काढू आणि अशा पद्धतीची भूमिका तुमच्या आमच्या मनामध्ये ठेवू. माझा सकाळपासून एक प्रयत्न चालू आहे की माननीय ज्यांनी ही योजना आणली ते एकनाथजी शिंदे साहेब, त्यांच्याशी बोलणं होईल का, ते आमची व्यथा ऐकतील का, त्यासाठी माझा सकाळपासून प्रयत्न चालू आहे. जर ज्यांनी आपल्याला वेळ जर दिला तर 100% आपली व्यथा सरकार दरबारापर्यंत मांडण्यासाठी आपल्याला सोपं होईल आणि ते काम जर त्यांनी आम्हाला वेळ दिला की आपली असं शिष्टमंडळ इथून मुंबईच्या दरबारापर्यंत जाईल. जे आझाद मैदानमधून आपण सुरुवात केली तिथं आम्हाला कुणीच विचारलं नाही, पण ज्यांनी योजना चालू केली ते तर आम्हाला बोलवतील का. एक हॅलो हॅलो हा नमस्ते, तुकाराम महाराज बोलतोय. हॅलो हॅलो हा नमस्कार, तुकाराम महाराज बोलतोय. इथं एक आंदोलन चालू आहे सध्या. हॅलो हा, पण इथं आंदोलन चालू आहे. जोरपत्र साहेबाशी बोलणं होणार नाही तर आमचं आंदोलन थांबणार नाही आहे. त्यासाठी जर बोलणं झालं तर साहेबांचं बरं होईल. हा ठीक आहे सर, तुकाराम बाबा महाराज म्हणून सांगा. जोरपत्र आपलं बोलणं ह्या ठिकाणी होत नाही तोरपत्र आपण ह्या ठिकाणी जेवण करायचं आहे आणि जेवण करून झाल्यानंतर बसायचं आहे आणि मग माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी चालत जायचं आहे. तुम्हाला सर्वांना मान्य आहे का? साहेब मीटिंग मध्ये आहेत,
आपण मीटिंगमध्ये असू देईल, आपलं बोलणं होईल आणि बोलणं झाल्यानंतर निर्णय होईल आणि निर्णय झाल्यानंतर आपण जर आपल्या निर्णयाशी जर सक्षम अशा पद्धतीचं जर सकारात्मक दृष्टीतून वाटचाल नाही झाली तर आपण इथून डायरेक्ट कलेक्टर साहेबांच्याकडे जायचं आहे आणि त्यामध्ये आपण उल्लेख करायचे की मंत्रालयावरती आझाद मैदानावरती नाही, माझ्यासोबत चालत येण्यासाठी किती मंडळी हात वरती करून सांगा. तुम्ही सर्वजण माझ्यासोबत चालत येणार? नक्की येणार? ठेवलाय म्हणूनच एवढा मोठा कार्यक्रम घेतलाय. बाबा, हे जे लोक आलेले आहेत हे कामासाठी आलेले आहेत, त्यांना रोजगार मिळावा या आशेने इथे उपस्थित राहिलेले आहेत. तुम्ही बिनधास्त या सर्व जिल्ह्यातील लोकांच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहे एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि तुम्ही म्हणेल त्या अधिकारी असेल, मंत्रालय असेल, यापर्यंत आम्ही मोर्चा काढण्यास सक्षम आहोत. या ठिकाणी आपण मोर्चा नाही तर येणाऱ्या काळामध्ये अधिवेशन सुरू होणार आहे. मोर्चा अधिवेशनच्या अगोदर धडकला पाहिजे. यासाठी आपल्याला सर्वांनी जिल्ह्यातून नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्यातून येण्याची तयारी सर्वांनी दर्शवली पाहिजे. प्रत्येकाने एक ध्येय, एक धोरण तुमचं जोरपर्यंत होणार नाही तोरपतूर आपल्याला यश प्राप्त होणार नाही. पण सकारात्मक दृष्टीतून हे सरकारमध्ये ज्याने ही योजना आणली त्यांच्या दरबारापर्यंत आपण जाण्याचा संकल्प. आपण मंत्रालयावरती जायचं, आपण जायचं कुठं म्हणाल? ज्या मामाने आपल्याला आपल्या आईला 1500 रुपये पाठवून देतात त्यांच्या भेटीसाठी भाचा चाललेला आहे आणि भाच्याला भेटण्यासाठी मामाने फक्त 10 मिनिटं वेळ द्यावी म्हणून आपण मुंबईच्या दिशेने जाणार आहोत. मग मामाला भेटण्यासाठी भाच्याला परवानगी काढायची गरज आहे का? हेही प्रशासकाच्या माध्यमातून विचार करण्याचा मोठं कोड आहे. आणि मामाने जर ते नातं जोपासलं असेल तर 100% भाच्याला अडवणूक कुठं झाली नाही पाहिजे, भाच्यावरती कुठं गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे, याची बी जबाबदारी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतली पाहिजे. कारण लाडका भाऊ जिवंत राहिला पाहिजे, लाडकी बहीण जिवंत राहिली पाहिजे. पण राहू दे, आम्हाला लाडका भाऊ मधून बाजूला काढा, आम्हाला लाडका भाचा तुम्ही करा आणि तुमच्या सोबत आम्हाला घ्या. आणि ह्या भाच्याची व्यथा सांगण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, त्यांच्याकडे जाण्याचा निर्धार तुम्ही आज आम्ही या ठिकाणी करण्याचा एक संकल्प या ठिकाणी करू. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना जर समजा येणाऱ्या 2 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये तुम्ही सर्वांनी अल्टिमेटची तारीख द्यायची आहे आणि त्या पद्धतीची तारीख आपण लिहून माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन चालत जाऊन या ठिकाणून द्यायचं आहे. आणि ते निवेदन दिल्यानंतर तिथं त्या ठिकाणची दिशा ठरेल. ते तुम्हाला मान्य असेल का? बोला. हा निर्णय योग्य आहे का? अजून काय वेगळं काय करायचं आहे? इथून काही होणार नाही, 1 दिवसामध्ये आपलं काही होणार नाही. आझाद मैदानावरती गेल्यानंतर 4 माणसं घेतील, गाडीत बसवतील, आरोपीगत बसणार. आतमध्ये गेल्यानंतर बाहेर 4 जण, आज 4 जण झालं का तुमचं बोलणं? चला. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही केलं जात नाही. आणि म्हणून आपलं त्या ठिकाणी ठोस निर्णय, ठोस ज्या कामासाठी गेलो ते काम साध्य करण्याचा संकल्प तुम्ही आम्ही जोरपत्र करत नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा विचार विनिमय मेळावा पूर्ण महाराष्ट्रामधून सगळ्या जनतेमधून सगळेच मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चालत आपण मुंबईच्या दिशेने गेलो पाहिजे. त्यावेळेस कुठंतरी या सरकारला जाग येईल आणि आपल्याला विचारासाठी बोलवेल. एवढंच या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना सांगतो. पण तुमची सर्वांची मानसिकता त्या लेवलची झाली पाहिजे आणि भाच्याने मामाला भेटण्याची तयारी तुमच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. मामा दिवाळीला तुमच्याकडे येतात पण आम्ही आज तुमच्याकडे येतोय, तोही संकल्प तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. ज्या आईने आम्हाला लहानचं मोठं नेत्राचा दिवा हाताचा पाळणा तर हाताच्या पोळावणी ज्या आईने जपलं त्या आईची आम्ही मुलं आज रस्त्यावरती उतरण्याची वेळ निर्माण झाली. मुख्यमंत्री वा कार्यप्रशासनाचे 6 महिने आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी सेवा करून दिली. काही मुलं विचारलं साहेब, अहो म्हणले त्याला आम्ही प्रशिक्षण दिले, आम्ही संपलं त्यांचं काम. मी म्हणलं का लुल्ली पंगली माणसं म्हणजे त्यांना काहीच जमत नाही का? ते येडीबिडी आहेत का? म्हणलं काय त्यांना काहीच कळत नाही अशी परिस्थिती आहे का?
नाही म्हणजे ते कामच होऊ शकत नाही. मग ह्या मुलांना ज्या ठिकाणी 5-5 महिने 6-6 महिने नव्हे वर्ष एक वर्ष एका ठिकाणी काम केले, 5-5 वर्ष एका ठिकाणी काम केले, 10-10 वर्ष एका ठिकाणी काम केले, ते सगळी मुलं महाराज चालू कामातून सुटून या मुख्यमंत्री युवा कार्यपरीक्षेमध्ये हजर झाले. आणि त्या ठिकाणी हजर झालेल्या मुलांची परिस्थिती आज 6 महिन्यानंतर घराकडे जायची परिस्थिती आता कुठल्या तोंडाने. ज्या गल्लीमध्ये मग सांगितलं की ज्या गल्लीमध्ये माझ्या आई वडिलांनी पेढे वाटले, त्या गल्लीमध्ये उद्या मी खांद्यावरती पिशवीत टाकून जेव्हा घरला मी जाईन त्यावेळेस खाली मान घालून जाईन, त्यावेळेस मला विचारतील 6 महिने मुलगा काम केला त्याच्यापेक्षा उस्तुडी बरी होती. 6 महिन्याने येतो हे प्रत्येक गावाला माहिती आहे, पण मी 6 महिन्यानंतर परत येणार नाही हे सगळ्याला माहिती होतं. अशा पद्धतीची भूमिका देखील ह्या तरुण मुलांच्या मध्ये निर्माण झाली. मला आपल्याला एकच सांगायचं आहे, तुमच्यामध्ये एक उत्साह निर्माण झाला पाहिजे, एक तळमळ निर्माण तुमच्या मनामध्ये झाली पाहिजे की आपल्याला हे ध्येय गाठायचं आहे. आणि हे गाठण्यासाठी सरकारला अल्टिमेट द्यायचं आहे की त्या पद्धतीने जर आमच्या मागण्या आज रोजी मान्य नाही झाल्या तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये 4 दिवस असतील किंवा 5 दिवस असतील, तुम्ही जो दिवस सांगाल तो दिवस त्यामध्ये घालून माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आम्ही मुख्यमंत्री मंत्रालय नव्हे तर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या दारात जाण्याचा आम्ही संकल्प करतोय. अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी या महामेळाव्यामध्ये सर्वानुमती करण्याचा निर्णय तुम्ही आम्ही घेऊ एवढ्याच्या माध्यमातून सांगतो. आणि पुढली दिशा जी आहे, मी अजूनपर्यंत थोडा वेळ घेणार आहे, पण जवळपर्यंत निर्णय लागत नाही सकारात्मक चर्चेसाठी काही हालचाल होती का. मला सांगितलं गेलं की आपण चर्चा करू, बोलू, आणि जर तशा पद्धतीची जरी भूमिका झाली तरी देखील ठीक आहे. त्यांनी मुदत सांगतील त्या मुदतीपर्यंत वाट बघू. नसेल तर संक किंवा सांगली तुम्ही जिथून सांगाल किंवा नागपूर सांगा तिथून आपण मुंबईच्या दिशेने चालत जाऊ. तुम्ही माझ्यासोबत चालत जाण्याची तयारी ठेवा. जेव्हा जेव्हा रस्ता चक्का जाम होईल आंदोलन हिंसक करायचे डोक्यात कोणी देखील ठेवू नका. अगदी संयमी आणि शांत पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच्या भेटीत जाण्याचा संकल्प तुम्ही आम्ही करू. मला ह्या कार्यक्रमामध्ये बोलून यामध्ये सक्रिय करून घेण्याचं काम ज्या पवारच्या माध्यमातून झालं, अनेक मंडळींनी मला चांगलं प्रोत्साहन द्या. बाबा एक तुमच्याकडे आशा वार्ता मी तुमच्याकडे बघतोय, तुम्ही आमच्या नेतृत्व करावं. मी तुम्हाला ह्या ठिकाणी एक अभिवचन देतो. तुम्ही माझ्यासोबत किती जण आहात, किती गर्दी आहे याच्यापेक्षा तुम्हाला तुमचं हक्काचं व्यासपीठ आणि तुमचा न्याय मिळवून दिल्याशिवाय मी गप बसणार नाही. आणि तुम्ही जरी कोणी माझ्यासोबत नसेल तर मी एकटा आझाद मैदानावरती जाईन आणि त्या ठिकाणी अमरण उपोषण करेन, इतकं उपोषण करेन. जेवढ्या काही उपोषणच्या पद्धती आहेत त्या सगळ्या पूर्ण करून लाडक्या भावाची योजना, ज्या पद्धतीने लाडक्या बहिणीमुळे आमच्यावर भुर्दंड येतोय म्हणून बाकीच्या योजना बंद करा, पण लाडका भाऊ योजना जी आहे ही मुलं आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्यपक्षामध्ये त्या आहे त्या ठिकाणी मुदतवाढ भेटली पाहिजे. आणि मुदतवाढ बरोबर जे आपले 4 मुद्दे ठळक 4 मुद्दे आहेत ते मुद्दे नंतर घेऊ, पहिला घरात तरी जाऊ. आहे त्या घरामधून बाहेर काढण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. आणि आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी एकजुटीने एक जीवाने आहे याच्यावरती काम करण्याचा संकल्प आपण तुम्ही करू एवढंच या माध्यमातून सांगतो. आणि आपण इथून पहिला ह्या ठिकाणी आपण सर्वांनी प्रसाद घ्यायचा आहे आणि प्रसाद घेतल्यानंतर माननीय कलेक्टर साहेबांच्याकडे आपल्याला चालत जायचं आहे 2 लाईनी करून. किती लाईनी करून? आणि जाईपर्यंत आपला जर सकारात्मक वाटत कुठे चर्चा जर झाली तर ठीक, नाही झाली तर आहे त्या ठिकाणी अजून बसायचं आहे, आहे त्या ठिकाणी थांबायचं आहे. जोवर सकारात्मक चर्चेसाठी काही विषय होत नाही तोवर पतूर आपण सांगली सोडायची. बरोबर का ताई? तुम्ही काही काळजी करू नका. वरती राहायची व्यवस्था आहे, चटे आहे, मंडप आपलाच आहे, क्षीरसागर कुटुंबी सोबत आहे, साऊंड सिस्टीमवाली संघट आहेत, सगळीच मंडळी संघट आहेत. आपल्याला निर्णय झाल्याशिवाय परत माघारी जायचं काय गरजच नाही वाटत मला. दादा खूप बेकार परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. ह्या तरुण मुलांना त्याकडे बघितल्यानंतर यांचा जो उत्साह बघितल्यानंतर एवढी चांगली तब्येतची मुलं 5-5, 6-6 हजारमध्ये काम करतात हो. आणि ह्या 6-6 हजारच्या पगारामध्ये ह्यांचं पोट भरत नसताना देखील कुठंतरी एखाद्या मी म्हणते, एक मला काल मुलगा भेटला, अरे म्हणतो तू सफारी ड्रेस तुला देतो म्हणतो शिवून, तू एका दिवसाला गेला ना कोणाच तरी मग बॉडी वाढ म्हणून तर 2000 तुला दिवसाला मिळतील.
नगरपालिकेत कशाला काम करायलाच म्हणतो तू 6,000वरती. म्हटलं मी पाणी पुरवठा विभागाला काम करतोय बाबा, 6,000 रुपये पगार फक्त. त्याच्याकडे बघितलं तुझी एवढी तब्येत, एवढी चांगला माणूस आहेस, एवढी परिस्थिती अनुकूल असताना फक्त आणि फक्त परिस्थिती कशी आहे की मला सरकारी नोकरी आहे, उद्या माझं कुठेतरी लगीन होईल आणि प्रपंच सुखाचा होऊन अर्धी भाकर खाईन, ह्या आशेवरती तो मुलगा थांबतो. लाचार नाही तो माणसं, एवढी पण लाचार माणसं नाही आहेत की 6,000 पगारावरती काम करतात. अशा एकच आहे की ज्या आई वडिलांनी राहायचं मोठं केलं, उतरत्या वयामध्ये त्यांना आधार असावा, घरामध्ये एक मुलगा असावा, त्याच्या पुढे नातू खेळण्याचं असावं, हे स्वप्न त्या मुलाच्या डोक्यावरती 2 अक्षदाचं तांदूळ टाकण्याची त्या आई वडिलाच्या मनामध्ये निर्माण व्हावं आणि त्यांची इच्छा पूर्ण व्हावी ही ह्या तरुण पिढीला वाटतंय. म्हणून राष्ट्रीय संत गाडगे बाबा आणि वैराग्य संपन्न बागडे बाबांचा विचार मनामध्ये ठेवून माणसातला देव बघा, एखादं मंदिर बांधण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह करण्यासाठी 7-7 दिवस 8-8 दिवस राष्ट्रीय कीर्तनकार, मोठमोठे कीर्तनकार कीर्तन भजन हरिपाठ अगदी नाचून नाचून टेज बाद करून टाकतात. माणसं काही सुधारत नाहीत, मंडप काही संपत नाही, पण आहे त्या स्थितीमध्ये पुन्हा निघून महाराज जातात, पण माणसात काही बदल झालेला दिसत नाही. म्हणून राष्ट्रीय संत गाडगे बाबांनी वैराग्य संपन्न बागडे बाबांचा विचार मनामध्ये ठेवून मंदिरं देवळं सप्ताह करण्यापेक्षा ह्या माणसाच्यासाठी मी हा एवढा मोठा मंडप मारला, ह्या माणसासाठी मंडप हा मारला, ह्या माणसासाठी बिस्लरीचं पाण्याची व्यवस्था केली, हा एक माझा मोठा सप्ताहच आहे महाराज. आता मला रात्री आमचे TV चॅनलवरती आमचे काय नाव त्यांचं नाव काय चॅनलवाले लाईव्ह होतात ते महेश गुर्जन, त्यांनी लाईव्ह माझ्याकडून बघितलं आणि खूप सुंदर अशा पद्धतीने एवढा मोठा शामिना मारलेला आहे. म्हटलं एवढं मॅट खाली माझ्या मुलांना मुलं माती लागली नाही पाहिजे कपड्याला, त्यांचा कडकपणा राहिला पाहिजे. माझी मुलं ताट तर मी ताट, आणि प्रत्येक मुलांच्या मध्ये एक तो उत्साह असला पाहिजे, मुलांना त्रास नाही झाला पाहिजे. म्हणून आमच्या जयदीपला म्हटलं माने बाबा तू पाण्याची व्यवस्था कर, स्वामीला सांगितलं चटई अजून आण, जर रात्रीच्या माणसं बकळली तर मुक्कामची व्यवस्थेसाठी सागर घोडकरनं सांगितलं. मंडप आमचं जे पूर्ण फॅमिली आहे त्यांची सगळी माणसं एवढी यंत्रणा हे कशासाठी करतोय. एखादं मंदिर आहे, गावचा सप्ताह आहे, गणपती उत्सव मंडळ आहे, किती मोठा थाटमाट आपण त्या ठिकाणी करतोय, काय साध्य करतोय. 11 दिवस त्या ठिकाणी यात्रा करतोय आणि 11 नंतर एक ध्येय एक संकल्पना ज्या पद्धतीने उत्सव साजरा करतोय तसा हा माझा एक उत्सव आहे. पण तो उत्सव कशासाठी म्हणाल तर माणसातला देव बघा. चलता देव नाही पुसते पत्थर से काम, जितने आत्मा पूजे उतने शालेग्राम असं शास्त्र सांगतं. माणसाने चालता बोलता देव पूजला पाहिजे. म्हणून तुम्ही आम्ही राष्ट्रीय संत गाडगे बाबा आणि वैराग्य संपन्न बागडे बाबांचा विचार मनामध्ये ठेवून येणाऱ्या काळामध्ये आपण ह्याच पद्धतीचा निर्णय, फक्त मी एकच आता दादा सांगेन की आपल्या प्रत्येकांना हक्काचं व्यासपीठ ज्या ठिकाणी ज्या तळमळीने ज्या उत्साहाने लातूरवरून मगा जे मंडळी ह्या ठिकाणी आले त्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये निर्माण झालं की बाबा काहीतरी आपल्याला देतील, आणि प्रत्येक माणसाच्या मुखामध्ये आलं की बाबाने घेतलेलं काम कधी देखील अपूर्ण सोडलेलं नाही. मी आताही जाता जाता सांगतो की तुम्हाला जेवढ्या काही यंत्रणा तुम्ही आज माझ्यासोबत आहात नाही आहात, किती गर्दी आहे याच्यापेक्षा मी माझा पाठपुरावा करून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांच्याकडे माझी व्यथा सांगतोय. फक्त एकच सांगेन की जेव्हा मी आपली तारीख फिक्स करेन, जेव्हा मी मुंबईला जायचं ठरवेन, जी तारीख सांगेन त्या तारखेला मात्र आता जसं झालंय तसं मात्र करू नका. कारण माझा एकट्याचा प्रश्न नाही आहे, 1,25,000चा प्रश्न आहे, 1,20,000चा प्रश्न आहे, 1,10,000चा प्रश्न आहे. किमान नाही काही म्हणलं तरी 25,000 तरी मुलं सोबत आले पाहिजे चालत. किती हजार? तेव्हा रस्ता जाम होईल. तुमच्यावरती कुठलाच गुन्हा पडणार नाही, कारण आपण कीर्तन भजन करत चाललोय. जर आमच्यावरती गुन्हा जर पडत असेल, आम्हाला पांडुरंग माहित नाही, आम्ही घाणगापूरला चाललोय, कुणाच्या भेटीला चाललोय? कुणाच्या भेटीला चाललोय? दत्ताच्या भेटीला चाललोय. कुठे चाललोय? मग अडवतील का आपल्याला कोण? मग आपलं घाणगापूर कुठं आहे आता? मग दत्त कोण आहे? ब्रह्मा विष्णू महेश. एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे मुख्यमंत्री दिसले. आपण दुसऱ्या देवाकडे जायचं,
आपण डायरेक्ट मुंबईला जायचं आणि त्यांच्यामध्ये भेटीची आस मनामध्ये ठेवायची, हा संकल्प आम्ही या ठिकाणी करू एवढ्याच्या माध्यमातून सांगतो. आणि माझं अजून संपर्क चालू आहे. जर माझा संपर्क झाला तर 100% आपली व्यथा माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, ज्यांच्यासोबत होईल त्यांच्यासोबत चर्चा करून आपली दिशा पुढील या ठिकाणी ठरवण्याचं काम ह्या माध्यमातून करतो. एवढंच या ठिकाणी सांगतो. तुम्ही जो सार्थ विश्वास माझ्यावरती ठेवलेला आहे त्याला कुठेही तडा जाणार नाही. 100% त्याला न्याय मिळवून देण्यापर्यंत हा तुकाराम बाबा तुमच्या सोबत राहील एवढं अभिवचन ह्या गणपतीच्या नगरीमध्ये देतो. या ठिकाणी ज्या ज्या पत्रकार बांधवांनी मला सांगलीमधून इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रेस मीडिया आणि सगळ्यांनीच मोठ्या संख्येनं चांगल्या पद्धतीचं सहकार्य प्रसिद्धी दिलीत. तुम्हा सर्वांचं सातत्यपूर्वक प्रेम, जिव्हाळा, भक्ती या मुलांच्या वरती राहो. तुम्ही देखील समाजाचं काहीतरी देणं लागतो. अनेक बातम्यांच्या माध्यमातून आपली व्यथा सांगत असतात, पण ह्या मुलांना जर हक्क मिळाला ना तर 50% नव्हे 95% जो वाटा असेल तो फक्त प्रेस मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा असेल. फक्त माझा 5% असेल. किती टक्के तो बी तुम्ही संधी दिलाय म्हणून. कारण आम्ही इथं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बाकीच्या गर्दी करून काही उपयोग नाही मंडळी. एवढ्याच या माध्यमातून सांगतो. आणि आपल्याला या ठिकाणी जेवण झाल्यानंतर आहे त्या ठिकाणी बसायचं आहे. जेवण झाल्यानंतर आपल्याला एकही माणूस, एकही मंडळी ह्या ठिकाणी जेवढे मंडळी आहेत त्यातल्या प्रत्येकाने 2 लाईनी करायच्या आहेत. त्या एकामेकाच्या हाताला धरून एक शिस्तबद्ध अशा पद्धतीनं माननीय कलेक्टर साहेबांच्याकडे आपल्याला निवेदन द्यायचं आहे. तिथं जाईपर्यंत पांडुरंगाच्या कृपेने जर आपला संपर्क झाला तर 100% आपण आपली दिशा बदलून त्या ठिकाणी जाईपर्यंत आपला निर्णय काय होतोय नाही तर मग हाय असंच मुंबईच्या दिशेने जाण्याचा संकल्प आम्ही करू. तुम्ही कोण नाही आला तर मी एकटा जातो, तुम्ही पाठीमागून पुढे येऊन मला जॉईंट व्हा एवढ्याच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय बागडे बाबा. धन्यवाद बाबा.